श्री राम श्री सीताराम श्री सीताराम श्री सीताराम श्री राम 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 सीताराम राम राम जय जय राम 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 रघुकुल राम 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 श्री राम 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 सीता राम 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 जय जय राम 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 रघुकुल राम 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 श्री राम 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 सीता राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 कुल राम 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 श्री राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 श्री हनुमान चालीसा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनो रघुवर बिमल दसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देऊ मोई हरऊ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र हो ध्वजा विराजे हाथ वज्र हो ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंधन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया
सूक्ष्म रूप धरी सियई दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर सारे, रामचंद्र के काज सवारे, लाए संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर शिवर लाए, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई, सहस बंधन तुम्हारो जस गावे, अस कई श्रीपति कंठ लगावे, कनकादिक ब्रह्मादि मुनिसा, नारद सारद सहित ऐसा, जम कुबेर दिखपाल कहाते, कवि कोविद कही सके कहाते, तुम उपकार सुग्रीव कीना, राम मिलाय राजपद दीना, तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्र जो जन पर भानु, लीलोताई मधुर फल जानु, प्रभु मुद्रिका मेली मुख माई, जलधि लांग गए अचर जनाई, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते, राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लय तुम्हारी सरना, तुम रक्षक काहे को डरना, आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा कर गुरुदेव की नाई, जो सत बार पाठ कर कोई, छूटई बंदी मासुक होई, जो यह पाठ पढ़े हनुमान चालीसा, जो यह सिद्धि साकी गौरीसा, तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय मडेरा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित रूप, सीताराम 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 सीताराम, जय सिया राम 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 जय सिया राम। श्री सीताराम नाम घेता घेता, श्री सीताराम नाम घेता घेता, प्रभु श्री राम आले, प्रभु श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, सीताराम नाम घेता राम आले, श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, माझ्या माय मावलीचा, माझ्या माय मावलीचा, प्रेम हकेने प्रभु श्री राम आले, श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, सीताराम नाम घेता राम आले, राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, प्रभु श्री राम जी सोबत, प्रभु श्री राम जी सोबत, माता सीताई आल्या, माता सीताई आल्या, माझ्या गावी माता सीताई आल्या, माझ्या गावी माता सीताई आल्या, सीताराम नाम घेता राम आले, श्री राम आले, माझ्या गावी प्रभु श्री राम आले, माझ्या गावी सीता माताई आले, जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, जय श्री रामजीच्या घोषणा दे,
जय श्रीरामजीच्या घोषणा देत नाचत नाचत हनुमानजी आले, हनुमानजी आले, माझ्या गावी हनुमानजी आले, माझ्या गावी हनुमानजी आले, सीताराम नाम घेता राम आले, श्रीराम आले, माझ्या गावी प्रभू श्रीराम आले, माझ्या गावी सीता काही आले, माझ्या गावी हनुमानजी आले. माझ्या रामभक्तांनो, माय माऊलीनो, आपल्या गावी प्रभू श्रीरामजी आले, सीता माता आले, आपल्या गावी हनुमानजी आले. जर आपल्या गावी प्रभू श्रीराम आले, हनुमानजी आले, सीताराम आले, त्यांच्या सोबत लक्ष्मणजी आले, भरत आले आणि शत्रुघ्नही आले. सर्व अयोध्येतील राजकुमार, राजकन्या, राजमाता सर्व आले आणि राम नाम घेता घेता स्वर्गातून ब्रह्म, विष्णू, महेश सर्व देवताही राम नाम ऐकण्यासाठी आले. माझ्या रामभक्तांनो, ईश्वर आपल्या गावी सुख, शांती, आनंद घेऊन आलेला आहे. मग आपल्याला ईश्वराला आपल्या घरी घेऊन जायचंय, जेणेकरून आपल्या घरात सुख शांती येईल, आनंद येईल, आपले आयुष्य उज्ज्वल होईल. मग ईश्वराला आपल्या सोबत न्यायचं कसं? हो, ईश्वराला आपल्या सोबत न्यायचं कसं? आपल्या हृदयात निरंतर सीताराम 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 नाम घेतलं तर ईश्वर निश्चित आपल्या सोबत येतील, आपल्या घरी येतील. आपलं घर म्हणजे मंदिर आणि मंदिरात ईश्वराचं रूप असायला हवं आणि जिथं मंदिर तिथं सुख शांती. आपण मंदिरात आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं, आनंदी वाटतं ना. जर मग आपल्या घरीच जर ईश्वर आले, आपल्या सोबतच ईश्वर असला तर आपण आनंदी राहू, आपलं जीवन सुखमय होईल, घरातील दुःख दूर होतील, घरातील तंटा दूर होतील. आपण श्रीरामा गुणांनी जगू, सीता मातांच्या गुणांनी आपण आयुष्य जगू. आता माझ्या रामभक्तांनो, जेव्हा आपल्या घरी प्रभू श्रीराम येतील, सीताराम येतील, मग मला सांगा, तुम्ही त्यांना उन्हात उभं करशाल की सावलीत? बोला बोला, उन्हात उभं करशाल की सावलीत? सावलीत उभं करशाल. माझ्या रामभक्तांनो, तुम्ही त्यांना प्यायला स्वच्छ पाणी द्याल की खराब पाणी द्याल? बोला बोला, स्वच्छ पाणी द्याल त्यांना. त्यांना मला सांगा, ऊन वारा पाऊस असेल तेव्हा त्यांची काळजी घ्याल का तुम्ही? घ्याल ना. मग माझ्या रामभक्तांनो, आपल्या शेतकरी कुटुंबात गाय असते, कुत्रा असतो, पशु पक्षी असतात. मग आपण त्यांना उन्हात उभं केलं पाहिजे की सावलीत? भर उन्हा असतं, बरोबर की नाही? मग आपण त्यांना सावलीत उभं केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना ऊन लागणार नाही. आणि वृक्षाखाली, त्याला झाडाखाली त्यांना बांधलं पाहिजे, जेणेकरून त्या वृक्षाखाली दाट सावली असेल. माझ्या रामभक्तांनो, आपण त्यांना खायला घालायला हवं. आपण आपल्या पोटात घालण्याआधी आधी त्यांना खाऊ घातलेलं पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे, पशु पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना वेळेवर पाणी पाजायला आपण पाजलं पाहिजे. मुक्या प्राण्यामध्ये ईश्वर बघितला पाहिजे. हो हो, संत नामदेव महाराज, एकदा संत नामदेव महाराज जेवण करत बसले होते आणि त्यांच्या टोपल्यातली भाकरी घेऊन कुत्रा पळाला. आणि संत नामदेव महाराज काय म्हणतात? अरे माझ्या विठ्ठला. संत नामदेव महाराज त्यांच्या मागे तूप घेऊन लागले, कुत्र्या मागे, आणि त्या कुत्र्याला म्हणतात, अरे माझ्या विठ्ठला, कुरडी भाकरी काय खातो? तूप लावून खा. म्हणजे संत नामदेव महाराजांनाही कुत्र्यामध्ये ईश्वराचं रूप बघितलं, विठ्ठलाचं रूप बघितलं. संत एकनाथ महाराज, हो, संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज रामेश्वरला निघाले होते आणि त्यांच्याकडे गंगेचं जल होतं आणि ते महादेवाला अर्पण करण्यासाठी ते जल घेऊन चालले होते. आणि वाटेत एक गाढव होतं, ते पाण्या वाचून तहानलेलं होतं, त्याला खूप तहान लागलेली होती. आणि संत एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला
पाणी पाजलं. म्हणजे गाढवामध्ये पण त्यांनी विठ्ठलाचं रूप बघितलं. त्यांनी गंगेचं पाणी मूर्तीवर वाहिलं का? नाही, त्यांनी प्राण्यामध्ये ईश्वराचं रूप बघितलं. मग ईश्वर फक्त मूर्तीमध्ये आहे का? नाही, ईश्वर प्रत्येक पशु पक्ष्यामध्ये प्राण्यामध्ये पण आहे. संतांना आपल्याला हीच शिकवण दिली. पशु पक्षी हो, संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज विठ्ठल 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 नामाचा गजर होता, नामजप करत होते. आणि त्यांना एक शेतकरी म्हणतो, अरे तुकाराम, तू इथं विठ्ठल विठ्ठल करत बसलाय, तर जा माझ्या बाजरीची राखणी कर, तिथं विठ्ठल विठ्ठल कर. कमीत कमी तुझ्या आवाजाने पशु पक्षी दाणे खायला माझ्या बाजरीचं रक्षण होईल. आणि संत तुकाराम महाराज तिथे गेले आणि विठ्ठल नामाचा गजर केला, विठ्ठल नामाचा भजन त्यांनी चालू ठेवलं. पण झालं उलट. विठ्ठल नामाचा भजनाने गजरनाने चिमण्या पशु पक्षी आणखी तिथे जास्त यायला लागले आणि धान्य खायला लागले. संत तुकाराम महाराजांचं भजन ऐकायला आले आणि तिथं खूप पक्षी जमा झाले, धान्य खायला लागले आणि खूप धान्य खाल्लं. आणि शेतकरी नंतर आला आणि शेतकरी बघतो तर खूप पशु पक्षी धान्य खाताय. मग त्यांनी शेवटी त्या शेतकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांना तिथून हुसकून दिलं, उठून दिलं. जा म्हणा, तू मी तुला बाजरीची राखणी करण्यासाठी बसवले आणि तुझ्यामुळे तर आणखीनच पशु पक्षी इथं धान्य खायला येत आहे. माझ्या रामभक्तांनो, आणि संत तुकाराम महाराजांना उठून दिलं. आणि जेव्हा त्या बाजरीची कापणी झाली, मळणी झाली, तर त्या शेतकऱ्याला इतकं धान्य झालं, इतकं धान्य झालं की त्याला ते धान्य ठेवायलाच जागा नव्हती. म्हणजे ईश्वरानं त्याला खूप दिलं. मग आपण याच्यातून काय शिकायचं, याच्यातून काय बोध घ्यायचा? जेव्हा आपण दुसऱ्याला थोडं देतो तेव्हा ईश्वर आपल्याला खूप देतो. म्हणून आपण आपल्या घराच्या बाल्कनीत थोडसे मुठभर तांदूळ ठेवायला हवे, थोडीशी बाजरी ठेवायला हवी. आपण आपल्या घराबाहेर एक बादली भरून पाण्याची ठेवायला हवी, कारण की कुत्रा पिऊ शकतो, पशु पक्षी पाणी पिऊ शकता, येणारे जाणारे फिरते गाई वासरं पिऊ शकता. मुक्या प्राण्यामध्ये 33 कोटी देव असतात आणि संतांनी आपल्याला हे शिकवलं. गायीमध्ये किती देव असतात? 33 कोटी देव. सर्व देव गायीमध्ये असतात. आपण इथं आलो, आपल्याला फक्त महादेवाचंच दर्शन मिळतं, परंतु ब्रह्म विष्णू महेश, स्वर्गातील देवी देवताचं दर्शन भेटत नाही, लक्ष्मीचं दर्शन भेटत नाही, पार्वती मातेचं दर्शन भेटत नाही. मग जर आपल्याला सर्व देवतांना प्रसन्न ठेवायचंय, आनंदी ठेवायचंय, तर आपण पशु पक्ष्यामध्ये ईश्वर बघितला पाहिजे. त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे, त्यांना आपण खायला दिलं पाहिजे. आपल्याकडे शिळ अन्न उरतं, आपण ते कचऱ्यात टाकतो, बरोबर की नाही? मग आपण जर तेच अन्न, ताजं अन्न आपण जर गायीला खाऊ घातलं, कुत्र्याला खाऊ घातलं, पशु पक्षाला खाऊ घातलं, जिथं पशु पक्षी फिरताय तिथं ठेवून द्यायचंय. फक्त त्याला खाऊ वाटलं तर खाईल, नाही तर किडे वगैरे खातीलच, ते पण पुण्य भेटेल. पण आपण कचऱ्यात टाकतो, आपण आळस करतो. आणि टाकण्यासाठी किती वेळ लागतो? फक्त 2 ते 5 मिनिटं. आपण किती अन्न वाया घालतो? ईश्वराने आपल्याला खायला दिलेले, बरोबर आहे की नाही? मग आपण पण दुसऱ्याचा विचार केला पाहिजे ना. आपल्याला वाटतंच आपल्याला चांगलं खायला भेटलं पाहिजे, मग पशु पक्ष्यांचा कोण विचार करीन? जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी करतो तेव्हा ईश्वरचा पण आशीर्वाद आपल्यावर खूप असतो. म्हणून आपल्या बाल्कनीत जिथे जागा असेल तिथं पशु पक्ष्यांना पाणी भरून ठेवा, खायला ठेवा. संतांनी ही आपल्याला शिकवण दिली. आता माझ्या रामभक्तांनो, मी तुम्हाला नामस्मरणाचं महत्व सांगतो. हो, नामस्मरण, सर्व संत देवता सर्व नामस्मरण करायचे. संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई सर्वांनी नामस्मरण करून ईश्वराला प्रसन्न केलं. आणि देवता सुद्धा नामस्मरण करायचे. बजरंगबली हनुमानजी सीताराम 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 नाम जप करत होते. संत एकनाथ महाराज, संत जनाबाई महाराज, संत तुकाराम महाराज, जेवढे संत होऊन गेले सर्व विठ्ठल नामाचा गजर करत होते, विठ्ठल नामाचं भजन करत होते, विठ्ठल नामाचं नाम स्मरण करत होते. मग आपली ज्या ईश्वरावर भक्ती असेल, ज्या ईश्वरावर श्रद्धा असेल, त्या ईश्वराचा आपण निरंतर नामस्मरण केलं पाहिजे.
आता नामस्मरण म्हणजे काय? ईश्वराचं निरंतर नाम जपणे, आपल्या जिभेने निरंतर नामस्मरण जपणे. माझ्या रामभक्तांनो, मला सांगा, आपली आवडती व्यक्ती, प्रिय व्यक्ती आपण आठवा तिला. ती व्यक्ती आपल्याला का आवडते? का आवडते? कारण की त्या व्यक्तीचा स्वभाव चांगला असतो, त्या व्यक्तीमध्ये गुण चांगले असते. त्या व्यक्तीसोबत आपण 2 मिनिटं जरी बोललो, त्या व्यक्तीसोबत 5 मिनिटं जरी बसलो, तरी आपला दिवस किती सुंदर जातो, आनंदी जातो. आपल्याला त्या व्यक्तीसोबत वेळ द्यायला आवडतो. आपल्याला वाटतं आपण आयुष्य सुंदर जगावं. आणि असं कुणी असतं? जे असते आपली आई असते, आपले पप्पाजी असतात, आपले बाबा असतात, आपले काका असतात, आपले मित्र असतात, आपला पती असतो, आपली पत्नी असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता तरी एक व्यक्ती असतो, तो आपल्याला सतत ऊर्जा देतो, प्रोत्साहन देतो, आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतो, समजवतो, चांगला मार्ग दाखवतो. तो आपल्याला शुभचिंतक असतो आपला, बरोबर नाही? तो मनातून आपलं चांगलं हित करत असतो आणि आपल्याला त्याचा स्वभाव खूप आवडतो. आपण किती हारलो तरी आपल्याला तो जिंकण्यास ऊर्जा देतो, आपली स्तुती करतो, बरोबर की नाही? मग असं एकाच व्यक्तीमध्ये आहे का हे सर्व गुण? नाही ना. आपल्या आईमध्ये पण काही दुर्गुण आहे, आपल्या वडिलांमध्ये काही दुर्गुण आहे, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठले ना कुठले दुर्गुण आहेत. कोणाला राग येतो, कोणाला कुणी भांडत, कुणी खूप दुर्गुण असतात. तर कुणी ना कुणी चुकतं आपल्यासोबत. मग अशी व्यक्ती आहे का ज्यामध्ये सर्व गुण आहे? आपले प्रभू सीताराम. हो, सीताराम मध्ये सर्व गुण आहे. ते शांत आहे, प्रेमळ आहे, त्यांची वाणी गोड आहे, ते आपलं हितचिंतक आहे, आपलं शुभचिंतक आहे. म्हणून आपण ईश्वराचं निरंतर नामस्मरण आपण केलं पाहिजे. मग माझ्या रामभक्तांनो, ईश्वराचं नामस्मरण केलंच पाहिजे, परंतु ईश्वराच्या गुणांनी आपण जगलं पाहिजे. त्याला म्हणतात नामस्मरण. समजलं? ईश्वराचं नाम आणि ईश्वराचे गुण, बरोबर? आता मला सांगा, समोरचा व्यक्ती रागवतोय आणि मग आपण त्याला कशी प्रतिक्रिया द्यायची? समोरचा रागवतोय, आपण सीताराम सारखं सीताराम नाम घेत शांत राहायचं. कसं राहायचं? शांत राहायचं. समोरचा व्यक्ती आपल्याशी कडू बोलतोय, आपल्याशी भांडण करतोय, आपण त्याच्याशी प्रेम बोलायचं. आपण सीताराम नाम घेत शांत राहायचं, बरोबर की नाही? कुणी व्यक्ती आपल्याशी द्वेष करते, कुणी आपली निंदा करते, आपल्याला वाईट बोलतय, तर आपण त्या व्यक्ती संग चांगलं वागायचं. का? कारण की आपण सीताराम गुणांनी जगणारे, आपल्या मुखात सीताराम आहे. मग माझ्या रामभक्तांनो, माझ्या मायमाऊलींनो सांगा, मग घरामध्ये, कुटुंबामध्ये असा एखादा व्यक्ती असतो, नातलगात असा एखादा व्यक्ती असतो, समाजात एखादा व्यक्ती असतो, तर तो जाणून बुजून आपल्याला टोचत राहतो. मग त्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होतो, आपण स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतो, आपण आपल्या स्वतःचं रक्त जाळतो. पण आपण त्याच्यासारखा विचार करायचा का? आपण त्याच्याशी प्रेमाने वागायचं, शांततेने वागायचं, आनंदाने वागायचं, त्याला माया लावायची, त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करायचं, मनामध्ये शुभचिंतन करायचं त्या व्यक्तीबद्दल. ईश्वरा, त्या व्यक्तीला सद्बुद्धी दे, त्याला आनंद दे, तुझ्या विचारांनी जगण्याची त्याला शक्ती दे, असं आपण जगायचं. आपण सीताराम नाम घेता घेता चांगल्या गुणांनी जगायचं. मग मला सांगा, आपण सीताराम नाम घेतोय आणि जर आपण रागाने जगलो, द्वेष केला, कोणाची निंदा केली, आपण पण वाईट वागलो, आपण रावणाच्या गुणांनी जगलो, प्रभू श्रीरामाच्या गुणांनी नाही, रावणाच्या गुणांनी जगलो, तर मला सांगा, ईश्वर प्रसन्न होईल का? मग त्या व्यक्तीमध्ये आपल्यात काय फरक राहिला? आपण जर माथ्याला चंदनचा टीका लावायचा, गळ्यात तुळशीची माळ घालायची, आपण देवाचं, ईश्वराचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, आणि आपण आपलं आचरण कसं ठेवायचं? रावणासारखं. मला सांगा, समजा रावणाने राम राम केलं असतं आणि त्याचं चुकीचं आचरण ठेवलंच असतं, तर मग मला सांगा, ईश्वरानं त्याला जिवंत का नाही ठेवलं? रावणाने पण शिव भोलेनाथला प्रसन्न केलं होतं, बरोबर की नाही? शिव भोलेनाथकडून वरदान घेतलं होतं, चंद्ररास तलवार घेतली होती, त्यामुळे रावण कधीच पराभूत होणार नाही. ब्रह्मदेवांनी पण रावणाला वरदान दिलं होतं, ब्रह्मदेवांनी पण प्रसन्न झाले होते, ब्रह्मदेवांनी पण
रावणाला वरदान देऊन तरी पण रावणाचा वध का झाला? कारण की रावणाचं दृष्ट आचरण, वाईट आचरण, रावणामध्ये अहंकार होता, क्रोध होता, मत्सर होता, द्वेष होता, रावणामध्ये खूप दुर्गुण होते. मग आपण या कथेतून आपण यातून काय बोध घ्यायचा? नामस्मरणातून आपण ईश्वराचं नामस्मरण करायचं, त्यासोबत ईश्वराच्या गुणांनी जगायचं. मग कधी कधी काय होतं, राग येतो, समोरचा व्यक्ती आपल्याशी वाईट बोलतो आणि आपल्या मुखात सीताराम नाम नसल्यामुळं आपल्याकडून नकळत क्रिया होऊन जाते, बरोबर की नाही? समोरचा व्यक्ती आपल्याशी भांडला, नकळत आपण बोलून बसतो, नंतर आपल्याला पश्चाताप होतो, मी कोणत्या मूर्खाच्या नादी लागलो, मी कोणत्या येड्याच्या नादी लागलो आणि मी माझी एनर्जी वेस्ट केली. म्हणून समोरचा व्यक्ती कसाही वागला तर आपण निरंतर सीताराम नाम जप केलं पाहिजे. जसं आपण मोबाईलला दररोज चार्जिंग करतो की नाही, मोबाईलची बॅटरी उतरते ना, तसं आपण मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी, मनाला ऊर्जा देण्यासाठी आपण निरंतर नामस्मरण केलं पाहिजे. आता नामस्मरण आपण करायचं कसं? हो, नामस्मरण आपण करायचं कसं? आपण बोलून नामस्मरण करू शकतो. जसं मी आता सुरुवातीला बोललो, सीताराम 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 सीताराम. जर तुम्हाला गाऊन म्हणायचंय, संगीतामध्ये म्हणायचंय सीताराम सीताराम, तुम्हाला जे संगीत आवडेल त्या संगीतामध्ये तुम्ही सीताराम सीताराम नाम जप करू शकतो. जर तुम्हाला सीताराम नाही, तुम्हाला राधाकृष्ण जपायचंय तर तुम्ही राधाकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण. जर तुम्हाला शिव पार्वतीचं नाव घ्यायचंय, शिव पार्वती शिव पार्वती, साम सदाशिव साम सदाशिव. जर तुम्हाला हनुमानजीचं नाम घ्यायचंय, हनुमानजी हनुमानजी हनुमानजी. तुमची ज्या ईश्वरावर भक्ती असेल त्या ईश्वराचं तुम्ही नाम जप करू शकता, नामस्मरण करू शकता. कुठल्याही ईश्वराचं नामस्मरण केलं तर सर्व ईश्वर आपल्यावर प्रसन्न होतात. आणि माझ्या रामभक्तांनो, आता आपण तुम्हाला नामस्मरण कसं करायचं ते सांगितलं, बोलून सांगितलं, गाऊन सांगितलं. तर आपण कंटिन्यू बोलू शकतो का? नाही बोलू शकत ना, आपण थकून जाऊ ना. काही काही लोकांना ईश्वराचं नाम मुखात घेतल्यानंतर, आपण बोलल्यानंतर त्यांचं डोकं दुखतं, त्यांना त्रास होतो की नाही? मग ते म्हणतात, तू खूप झाला देवाचा भक्त, लागला देखावा करायला, बरोबर की नाही? आपल्याला टोचून बोलतात. मग आपण कोणाला त्रास होतोय, कोणाला नाही आवडत, तर आपण कशाला देखावा करायचा? तर आपण दुसरी पद्धत आहे, होतातल्या होतात नामस्मरण. आपण पण थकतो बोलून बोलून, गाऊन गाऊन. आपण निरंतर 24 तास नामस्मरण करू शकत नाही ना. 24 तासामध्ये आपण 8 तास झोपतो, 16 तास असते आपला, बरोबर बरोबर. मग आपण होटातल्या होटात नामस्मरण करू शकतो. मग आता होटातल्या होटात कसं नामस्मरण करायचं? होठ मिटलेले आणि आतमध्ये जीभ हलते. मग मी तुम्हाला दाखवून देतो कसं करायचं, तुम्ही पण करून बघा. जीभ आतमध्ये राम राम, विठ्ठल विठ्ठल, सीताराम सीताराम, राधाकृष्ण राधाकृष्ण, ते नाम तुम्ही घ्यायचं, लिहायचं. विठ्ठलाचं रूप बघायचं, सीतारामचं रूप बघायचं, शिव पार्वतीचं रूप बघायचं आणि आपल्या मनाला निरंतर सीताराम नामात ठेवायचं. तिसरी पद्धत कोणती नामस्मरणाची? मानसिक नामजप. म्हणजे न बोलण्याची गरज आहे ना कसली, फक्त मनातल्या मनात सीताराम 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 नाम ठेवणं. आपलं मन निरंतर बोलत असतं, चांगले विचार करत असतं, वाईट विचार करत असतं, आणि एक चुकीचा विचार आपलं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकतो, आपला पूर्ण दिवस आपला खराब करू शकतो. आपण समोरच्या व्यक्तीवर रिॲक्ट का होतो चुकीचा वागल्यानंतर, किंवा समोरचा व्यक्ती आपल्याशी चुकीचा वागत असल्यानंतर? का? कारण की आपलं मन स्वतःच्या कंट्रोलमध्ये नसतं, आणि त्या मनाला नियंत्रण ठेवण्यासाठी ईश्वराचं नाम निरंतर जपलं पाहिजे. आणि चौथी पद्धत आहे माझ्या रामभक्तांनो, लिखित. आपण लिहूनही नाम स्मरण करू शकतो, वहीमध्ये लिहू शकतो. तुम्ही लहान मुलांना ईश्वराच्या नामाची सवय लावण्यासाठी तुम्ही दररोज त्यांच्याकडून राम नाम, सीताराम, विठ्ठल नाम तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून त्यांना ईश्वराबद्दल भक्ती वाढेल, ते धार्मिक होतील आणि ते ईश्वराच्या गुणांनी जगतील, त्यांना ईश्वराबद्दल आवड निर्माण होतील. घरामध्ये असे संस्कार लागतात. आपल्या मुलांचे नाव पण ईश्वराचे नाव ठेवा, जेणेकरून ते ईश्वराच्या गुणांनी जगतील आणि आपलं जसं आचरण असेल तेच बघून तसे होतील. मग मला सांगा, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर का होतो?
इंजिनियरचा मुलगा इंजिनियर का होतो? बरोबर की नाही? जो पिक्चर मध्ये काम करतात, म्हणजे भरपूर अशा ठिकाणी असं होतं की जसे आई बाप आहे तसेच मुलं घडतात. म्हणून आपण जसं वागू तसं मुलं घडतात. म्हणून आपणही राग आल्यानंतर कसं बोलतोय, कसं वागतोय ते आपले मुलं बघताय. बरोबर की नाही? म्हणून आपण राग आल्यानंतर आपण काय बोलायचं? मुलांना शिक्षा द्यायची, चुकी झाल्यानंतर शिक्षा द्यायची. परंतु त्यांना समजून सांगायचं का तू इथं असं वागायला लागत होतं, तू तिथं तसं वागायला लागत होतं. आपल्या ईश्वरांनी काय सांगितलेलं आहे, आपल्या प्रभूंनी काय सांगितलेलं आहे. आपण स्वतः आपल्याला राग आल्यानंतर आपण कसं वागतोय ते आपले मुलं बघताय. बरोबर की नाही? म्हणून आपण चांगल्या गुणांनी जगायचं, आपल्या ईश्वराच्या गुणांनी जगायचं आणि सीताराम सीताराम ईश्वराचं नाम घ्यायचं. असे आपण 4 पद्धतीनं नामस्मरण करू शकतो. आणि आता माझ्या रामभक्तांनो, सर्व संतांनी नामस्मरण केलेले सर्व ग्रंथ, पवित्र ग्रंथ त्याच्यामध्ये पण नामस्मरणाबद्दल महत्व सांगितलेले. आता भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेले? अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग, श्लोक 7. त्यामध्ये काय सांगितलेले? श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्वेषु कालेषु मामनु स्मर युद्धच मय कीर्तो मनो बुद्धी मार्मी वैश्य संशयमो. म्हणजे अर्जुन गोंधळलेला होता, त्याच्या मनात चिंता निर्माण झाली होती, भीती निर्माण झाली होती, युद्ध करावं का नाही. बरोबर की नाही? तर तो घाबरलेला होता. तर श्रीकृष्ण काय म्हणतात त्याला की तू मन आणि बुद्धी माझ्या नामात लाव आणि तुझं कर्तव्य कर्म कर. म्हणजे तू माझं नाम घे निरंतर, चिंता करू नको, काळजी करू नको. तू ईश्वराचं नाम करता करता तुझं कर्तव्य कर्म कर, मी नक्की तुला प्राप्त होईल. आणखी भगवद्गीतेमध्ये दुसरा श्लोक आहे राजविद्या राजगुह योग, अध्याय 9 श्लोक 22. त्यामध्ये पण सांगितलेले अनन्य चिंता येतो माय जना परुपासते तेषा नित्यभियुक्ताना योगक्षेम वहा मे हम. म्हणजे निरंतर जो ईश्वराचं नाम स्मरण करतो, नाम जपतो, त्याची जबाबदारी ईश्वर स्वतः घेतो. त्याचं कल्याण करण्याची जबाबदारी ईश्वर स्वतः घेतो. मग आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असले, काही संकट असले, आपल्याला चिंता वाटते, कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, शिक्षणाचं कसं होईल, बरोबर की नाही, कर्जाचं कसं होईल, भरपूर प्रॉब्लेम असतात आपल्या आयुष्यामध्ये, दुःख असतं. आपण त्या गोष्टीची चिंता करत बसतो आणि आपलं कर्तव्य कर्म सोडून आपण आपले वेळ चिंतेतच वाया घालतो. बरोबर की नाही? म्हणून आपण निरंतर नामस्मरण केलं पाहिजे आणि जो नामस्मरण करतो त्याची जबाबदारी ईश्वर स्वतः घेतो. आपल्याला कुठलाही आजार का असे ना, आपण त्या आजाराचं चिंतन करायचं नाही. जशी ईश्वराची इच्छा, ईश्वर सर्व काही बघेल. मी ईश्वराचं नामस्मरण करेल आणि ईश्वराच्या गुणांनी जगेल, ईश्वराच्या विचारांनी जगेल. ईश्वर आपल्या आयुष्यात सुख शांती आनंद सर्व काही देतील. आपले आजूबाजूचे लोक आपल्याशी वाईट वागतील, आपण त्यांच्यासारखे वागायचं नाही. आपलं मन निरंतर ईश्वर नामात आणि आपलं कर्तव्य कर्म करण्यात. मग आपलं कर्तव्य कर्म काय? विद्यार्थी असेल तो अभ्यास करतो, तेच ईश्वराचं नाम. आणि अभ्यासाव्यतिरिक्त आपण इतर वेळी पण नामस्मरण करू शकतो आणि ते मुलांना आपण शिकवलं पाहिजे. आपण पण काही वेळ पूजा वगैरे केली पाहिजे, घरामध्ये ईश्वराचं नाम स्मरण केलं पाहिजे. जेव्हा आपण ईश्वराचं नाम स्मरण करतो तेव्हा घर आपलं मंदिर बनतं. अच्छा माझ्या रामभक्तांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण निरंतर नाम स्मरण करतो, नाम जप करतो, जेव्हा आपण नामजप आपण कधी कधी करू शकतो. काही रामभक्त म्हणतात आम्हाला वेळ भेटत नाही, आम्ही खूप बिझी असतो, आम्हाला काम असतं, आम्हाला वेळ भेटत नाही. तर मग तुम्ही स्नान करता करता नामस्मरण करू शकता. स्नान करता करता, आंघोळ करता करता तुम्ही काय काम करता का? नाही ना. मग तुम्ही आंघोळ करता करता नामस्मरण करू शकता. मला सांगा रामभक्तांनो, माझ्या मायमाऊलीनो, जेव्हा आपण स्नान करता करता नामस्मरण करू तर आपल्याला तीर्थ स्नान केल्या इतकं पुण्य मिळतं. आपण दररोज गंगेत आंघोळ करू शकतो का? यमुनेमध्ये पवित्र नदीमध्ये आपण स्नान करू शकतो का? नाही ना. मग जेव्हा आपण आंघोळ करता करता सीताराम 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 विठ्ठल विठ्ठल मनातल्या मनात म्हणा. जर तुमचा गाऊन म्हणायचं असेल तर तुम्ही गाऊन म्हणा, ईश्वराची गाणी लावून भजन लावून तुम्ही
नामस्मरण करू शकता. सकाळी सकाळी उठल्यानंतर टीव्हीवर भजन लावू शकतात, मोबाईलवर भजन लावू शकतात. घरामध्ये इथं जसं मंत्राला जप लावलेला आहे तसं आपल्या घरामध्ये पण जप लावून ठेवा, जेणेकरून घरामध्ये चांगलं वातावरण राहील, घर मंदिरासारखं राहील. तर आपण स्नान करता करता नामस्मरण करू शकतो. आपण प्रवासात नामस्मरण करू शकतो. आता मला सांगा, आपण गाडीवर बसलेलो बरोबर, मग गाडी चालवताना आपण सीताराम 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 करू शकतो का? मनातल्या मनात पण बोलू शकतो ना, सीताराम 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 सीताराम. आपण चालता फिरता आपण नामस्मरण करू शकतोय. आपण घरून महादेवाच्या दर्शनाला निघालो घरातून बरोबर, मग आपण चालताना आपण नामस्मरण करू शकतो ना. काय आपण काम आहे का? कुणी कामाला जातोय, कुणी कॉलेजला जातोय बरोबर नाही, कुणी ऑफिसला जातोय, तर आपण बस पर्यंत जावोसवर बसमध्ये बसल्यानंतर आपण सीताराम 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 विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करू शकतो. जेव्हा आपण प्रवासात नामस्मरण करतो, चालता फिरता नामस्मरण करतो, तेव्हा आपल्याला तीर्थयात्रे इतकं पुण्य मिळतं. आपण दररोज विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकतो का? नाही ना, आपल्याला दररोज विठ्ठलाचं दर्शन भेटत नाही. आपण दररोज साईबाबाचं दर्शन घेऊ शकतो का? पायदिंडी करू शकतो का? नाही ना. मग आपल्याला दररोज जर ईश्वराचं दर्शन घ्यायचंय तर आपण प्रवासातही नामस्मरण करू शकतो. माझ्या मायमाऊलींनो, आपण रोटी बनवतोय, स्वयंपाक बनवतोय, आपण काम करतोय, स्वयंपाक बनवताना चपाती बनवतोय, सीताराम सीताराम सीताराम. आपल्या मुलांना पण चांगले संस्कार पडेल. जेव्हा आपण स्वयंपाक करता करता नामस्मरण करू, तेव्हा तो स्वयंपाक ईश्वराचा प्रसाद होईल. आणि ईश्वराचा प्रसाद मन बुद्धी घरातील सगळ्या लोकांची बुद्धी हा पवित्र बनवेल, स्वच्छ बनवेल, आणि घरामध्ये सुख शांती येईल. घरामध्ये काय सुख शांती असे का ईश्वर डायरेक्ट आपल्यामध्ये काहीतरी घेऊन येणार आहे आपल्याला सुख शांती देणार आहे? नाही. जेव्हा आपण स्वयंपाक करताना भाजी बनवताना आपण ईश्वराचं नामस्मरण करू, तेव्हा आपल्याला ते जेवण प्रसाद बनेल. आपण पाणी पितोय, पाणी पिता पिता आपण नामस्मरण करू शकतो, ते पाणी अमृतासारखं बनेल. माझ्या रामभक्तांनो, आपण कधी कधी काय असतं, आपण जेवण करतो पण आपलं मन दुसरीकडेच असतं. मग ते जेवण आपल्या शरीराला लागत नाही, आपण चिंतेत राहतो, आपण दुःखात राहतो. माझ्या रामभक्तांनो, आपण काम करता करता नामस्मरण करू शकतो. आपलं जे काम असेल, आपण शेतीचे काम करत असेल तर आपण शेतीचं काम करू शकतो. आपलं घरातलं काम असेल आपण ते घरातलं काम करू शकतो. आपण ऑफिस मधलं काम करत असेल, ऑफिसला काम करता करता आपण नामस्मरण करू शकतो. माझ्या रामभक्तांनो, आपण निरंतर नामस्मरण करू शकतो. काम करता करता नामस्मरण केलं तर ते कर्मयोग बनतो, म्हणजे ईश्वराचं काम ते होतं. अशा प्रकारे जेव्हा आपण ईश्वराचं नामस्मरण करता करता काम करतो, तेव्हा आपला वेळ पण खूप आनंदात जातो. आपण आजारी जरी असलो तरी ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या आजाराचं चिंतन नाही केलं पाहिजे, कारण की तो विचार करून करूनच आपल्याला तो विचार थकवतात. आता भरपूर शिक्षित वर्ग असतात, ते या गोष्टीला मानत नाही. संतांच्या कथेला, भगवद्गीता कथेला, धार्मिक कथेला ते मानत नसतात. ते म्हणतात असं कुठं असतं का? माझ्या रामभक्तांनो, तुम्ही स्वतः आधी अनुभव घ्या. तुम्ही 6 महिने निरंतर नामस्मरण करा. सकाळी उठल्यानंतर, प्रवासात, कामात, तुम्हाला जो वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही निरंतर नामस्मरण करता करता तुम्ही काम करू शकता. आणि जिथं काम करायचंय, जिथं अभ्यास करायचा तिथं अभ्यास करा, बरोबर नाही? आपल्याला जर गप्पा मारायच्या, मन मोकळं करा, गप्पा मारा, काही विषय नाही. गप्पा झाल्यानंतर आपण नामस्मरण करू शकतो. पण कुणी निंदा करतंय, बरोबर नाही? कुणी निंदा करतंय कोणाची, कुणी वाईट बोलतंय, त्यावेळेस आपण ती निंदा ऐकत बसायची का? त्याला प्रोत्साहन द्यायचं का? नाही द्यायचं. कारण की आपण त्याच्या पापाला आपण भागी नेवायचं, त्याला बोलवून द्यायचं, त्याचा अपमान नाही करायचा. आपण आपलं मन नामात ठेवायचं आणि आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायचं. आपण चांगला मार्ग सांगायचा, ईश्वराचा मार्ग आपण त्या व्यक्तीला सांगायचा, जेणेकरून त्याची बुद्धी पण मन पण पवित्र होईल. अशा प्रकारे मी तुम्हाला नामस्मरणाचं महत्व सांगितलं. आपण नामस्मरण निरंतर करू शकतो. झोपता झोपता आपण ईश्वराचं नामात दिलं तर आपली पूर्ण रात्र ईश्वराच्या नामात जाईल. आपण शांत गाढ झोपेत असलो, आपल्याला खूप पुण्य असं मिळेल. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला,
श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा, उठता बसता काम करता, उठता बसता काम करता, दिव्य नामाने नाम जपता, खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, किती मंत्र हा सोपा, श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. माझ्या रामभक्तांनो, जेव्हा आपण नामस्मरण करतो त्याचे खूप सारे फायदे आहे. आपल्याला ताण तणाव चिंता येत नाही, भीती निर्माण होत नाही, आपल्याकडून चांगले कर्म होतात, आपली बुद्धी शुद्ध होती, आपलं मन शुद्ध होतं. आणि जेव्हा मन बुद्धी शुद्ध होते, आपल्याला कसली चिंता राहत नाही, त्यामुळे आपल्याकडून कर्मही चांगले होतात. आणि जेव्हा आपल्याकडून कर्म चांगले होतात, काम चांगलं होतं, तर त्याची पावती पण आपल्याला चांगली भेटते. आता समजा एखादा वृक्ष आहे, आपण ते रोपटं लावले, बरोबर, तर आपण नामस्मरण केलं, आपण चांगले कर्म केले, बरोबर, आपण चांगलं आचरण ठेवलं, तर ते वृक्ष मोठं होणार आहे आणि नंतर आपल्याला ते कधी ना कधी फळ देणारच आहे, गोड फळ देणारच आहे. तसंच ईश्वराचं नाम आहे, आपण ईश्वराचं नाम, ईश्वराचं आचरण, ईश्वराचा विचार केले तर आपल्याला त्याचं फळ लगेच पण भेटणार आहे, लगेच आपल्याला शांती भेटणार आहे. आपण स्वतःला त्रास करून घेणार नाही, आपण आपलं स्वतःचं रक्त जाळणार नाही. माझ्या रामभक्तांनो, आता नामस्मरणाचे फायदे पण सांगतो. कधी कधी आपल्याकडून कळत न कळत पाप झालेलं असतं मागच्या जन्मात किंवा या आयुष्यात. कधी ना कधी चुकतं आपण, आपण जन्मापासून समजदार आहे का? नाही, कधी ना कधी चुकतच ना माणूस. असं कोणी आहे का त्याकडून व्यक्तीकडून कधीच चूक झालेली नाही, त्या व्यक्तीकडून कधीच पाप झालेलं नसतं. आपल्या मनाला माहिती, अंतकरणाला माहिती, आपण पण चुकतो, बरोबर आहे की नाही? आणि राहू केतू मंगल, काहींच्या आयुष्यामध्ये राहू असतो, केतू असतो, मंगल असतो, शनी असतो, सडीसाती असतात, नवग्रह असतात. का? कारण की त्या व्यक्तीनं पाप केलेलं असतं. म्हणून ईश्वरांनी या ग्रहांना सांगितलं असतं की तुम्ही त्यांना पापाचं फळ द्या, दंड द्या. मला सांगा, दुसरा एखादा व्यक्ती चुकला, त्यांनी वाईट कर्म केलं, तर आपण म्हणतो ना त्याला शिक्षा झाली पाहिजे, बरोबर. आणि जेव्हा आपल्याकडून चूक होते, आपल्याकडून पाप कर्म होतं, मग आपण आपल्याला ईश्वराने दंड द्यायला हवा का नको? ईश्वर आपल्याला पण दंड देईल ना, बरोबर की नाही? मग आपल्याला लक्षात आलेले का आता आपण यापुढे पाप कर्म करणार नाही, वाईट कर्म करणार नाही. म्हणून जेव्हा आपण निरंतर नामस्मरण करतो, तेव्हा ईश्वर आपले सर्व पाप नष्ट करतो, ईश्वर आपल्याला क्षमा करतो, माफ करतो. ईश्वराला फक्त म्हणायचं, हे ईश्वरा, हे प्रभू, मला क्षमा कर, मला माफ कर, यापुढे मी अशी चूक करणार नाही, मी चुकीचं वागणार नाही, मी तुझ्या गुणाने जगेल, तुझ्या विचाराने जगेल, धर्माने जगेल, सत्याने जगेल आणि आपण चांगले कर्म केले पाहिजे. अशा प्रकारे नामस्मरणाचं महत्व सांगितले आणि ईश्वरांनी पण नामस्मरण केलेले आणि चांगल्या गुणाने, धर्माने, सत्यानं, करुणेनं जगलेले. म्हणून आपण नामस्मरण सोबत ईश्वराचे गुण. मग आपल्या घरामध्ये आपण आई आहे, बरोबर, आपला मुलगा चुकेल, मुलगी चुकेल, आपली सून चुकेल, आपला पती चुकेल, कुणी ना कुणी चुकेल, मग आपण त्याला क्षमा केलं पाहिजे, आपण त्याला माफ केलं पाहिजे, आपण त्याला प्रेम दिलं पाहिजे. आपण का? कारण की आपण ईश्वराच्या गुणांनी जगतोय. आपण त्याची निंदा करायची का? त्याच्याबद्दल दुसऱ्याला सांगायचं का? नाही, आपण त्या व्यक्तीला सुधारायचा प्रयत्न करायचा, बरोबर. आणि ती व्यक्ती ऐकली तर ठीक आहे, काही व्यक्ती नाही ऐकत, ते त्यांच्या मनालाच हुशार म्हणतात. म्हणजे त्यांच्या मनाला हुशार म्हणतात, त्यांना ईश्वर बरोबर काटे, त्यांचे काटे भरतात, बरोबर. आपण लहान मुलांना कसं बूट देतो, शूज देतो, का? कारण की त्याच्या पायामध्ये काटे नको भरायला, त्याच्याकडून मोठा अपराध नको व्हायला, बरोबर. म्हणून आपण त्यांना कल्पना द्यायची, चांगल्या गोष्टी सांगायच्या, समोरच्याला ऐकू वाटल्या ऐकल्या, नाही ऐकल्या नाही ऐकल्या, त्याला बदलू वाटलं तो बदलेल, नाही बदलू वाटला नाही बदलेल, पण आपण आपल्या स्वतःला बदलायचं, आपण ईश्वराच्या गुणांनी जगायचं आणि निरंतर नामस्मरण करायचं. आता आपण रामकथेला सुरुवात करू. मी कथा सांगतो, मी कथा सांगतो, प्रभू श्री रामची. मी कथा सांगतो, प्रभू श्री रामची. ही कथा आहे
सुंदर जीवन जगण्याची. ही कथा आहे सुंदर जीवन जगण्याची. धर्म सत्य निष्ठाने जगण्याची. धर्म सत्य निष्ठाने जगण्याचे. प्रेम विश्वास आपुलकीने जगण्याचे. प्रेम विश्वास आपुलकीने जगण्याचे. मी कथा सांगतो प्रभू श्री रामची. मी कथा सांगतो प्रभू श्री रामची. माझ्या रामभक्तांनो, आपण आता कथेला सुरुवात करू. आणि ही खूप सुंदर कथा आहे. प्रेम, निष्ठा, करुणा, दया, चांगल्या गुणांनी जगण्याची कथा आहे. प्रत्येक कथेमध्ये चांगले गुण आहे. आणि काही कथेमध्ये जेव्हा राक्षस असतात ते अधर्माने जगतात, ते कसे दुर्गुणाने जगतात आणि त्यांची आयुष्यामध्ये कशी बरबादी होते हे या कथेमध्ये सांगितलेले आहे. आता पहिली कथा आहे नारद ब्रह्मदेव संवाद. हो, नारद ब्रह्मदेव संवाद. एकदा नारद मुनी ब्रह्मदेवात गेले आणि श्री नारायण नारायण हरी 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 हरी. श्री नारायण नारायण हरी 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 हरी. तेरी लीला हो, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी 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 हरी. श्रीमन नारायण नारायण हरी 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 हरी. लक्ष्मी नारायण नारायण हरी 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 हरी. सूर्य नारायण नारायण हरी 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 हरी. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. नारद मुनी पण नारायण नारायण नामस्मरण करत होते, नामजप करत होते. आणि नारद मुनींनी ब्रह्मदेवांना नारायण नारायण करत नमस्कार केला. आणि ब्रह्मदेवांना म्हणाले, प्रभू, मी पृथ्वीवर फिरून आलो. तेथे लोक खूप दुःखी आहे. कुणी रागात, कुणी अहंकारात, कुणी वासनात, कुणी लोभात, कुणी सोरतात. लोकांना चांगलं काय आणि वाईट काय हेच लोक विसरले आहे. लोक सत्य सोडून असत्याने जगत आहे. लोक धर्म सोडून अधर्माने जगत आहे. ब्रह्मदेव गंभीर होऊन ब्रह्मदेव नारद मुनीला म्हणतात, हो नारद मुनी, आज माणूस मोठा झाला, वय वाढलं, शरीर वाढलं, पण मनाने आणि संस्काराने तो लहानच राहिला. तो धर्माने जगूच नाही राहिला. जिथं स्वार्थ आला, जिथं लोभ आला, तिथं तो अधर्माने जगतोय, फसवणूक करतोय, खोटं जगतोय. त्याच्या मनामध्ये चांगले विचार नाही. जिथं पैसा आला तिथं लोभ आलाच, बरोबर की नाही? मग पैसा कमवायचा, परंतु चांगल्या गुणांनी, चांगल्या विचारांनी, चांगल्या धर्माने, निष्ठाने, आपल्या मेहनतीने पैसा कमवायचा. आणि ब्रह्मदेव म्हणले, हो नारद मुनी, आज माणूस दुःखी असण्याचं कारण काय? कारण की तो अधर्माने जगत आहे. मग नारद मुनी ब्रह्मदेवांना म्हणतात, प्रभू, मग यावर उपाय काय? हो, यावर उपाय काय? मग ब्रह्मदेव म्हणतात, प्रभू श्री रामकथा. हो, प्रभू श्री रामकथा. राम म्हणजे धर्म, राम म्हणजे सत्य, राम म्हणजे करुणा, राम म्हणजे दया, राम म्हणजे प्रेम, राम म्हणजे निस्वार्थ प्रेम. मुलगा कसा असावा हे प्रभू श्री राम शिकवतील. पती कसा असावा हे प्रभू श्री राम शिकवतील. भाऊ कसा असावा हे प्रभू श्री राम शिकवतील. राजा कसा असावा हे प्रभू श्री राम शिकवतील. दुःखात, संकटात कसं आनंदी राहावं, स्थिर राहावं हे प्रभू श्री राम शिकवतील. हो, या कथेत आहे सीता माता. हो, आदर्श सीता माता, पावन पवित्र सीता मैया.
मुलगी कशी असावी, पत्नी कशी असावी, आई कशी असावी, बहीण कशी असावी, मैत्रीण कशी असावी, राणी कशी असावी, हे आपल्याला कुणाकडून शिकायला मिळेल? सीता मैयाकडून. या कथेत आहे आदर्श माता, आदर्श कौशल्य माता, कैकेयी माता, सुमित्रा माता, शबरी माता, बरोबर की नाही? आई कशी असावी हे आपल्याला, मंदोदरी माता, हे आपल्याला या मातेकडून शिकायला मिळेल. आणि अशी सुंदर नात्याची सुंदर अशी राम कथा आहे. मग मुलगी कशी असावी? आपण आपण जे जीवन जगतोय, तर त्या जीवनात आपलं कर्तव्य करणं काय, तर आपण हे रामकथेतून आपण शिकलं पाहिजे. आपण कोणत्या गुणांनी आयुष्य जगलं पाहिजे हे आपल्याला रामकथेतून शिकायला भेटेल. मुलगीचं चरित्र कसं असायला हवं, मुलाचं चरित्र कसं असायला हवे, कोणते गुण असायला हवे, हे आपल्याला रामकथेतून आपल्याला शिकायला मिळेल. आणि जो रामगुणांनी जगतो, सीता मातेच्या गुणांनी जगतो, त्याच समाजात कीर्ती होते की नाही? कीर्ती, त्याला समाजामध्ये मान सन्मान भेटतो, इज्जत भेटते आणि प्रेम भेटत. आणि तो व्यक्ती आयुष्यही खूप सुंदर जगतो, आनंदी जगतो. संकटात दुःखातही तो आयुष्य खूप सुंदर जगतो. त्याचं मन शांत असतं, स्थिर असतं. आणि मग ब्रह्मदेवांनी नारद मुनींना ही कथा, रामकथा सांगितल्यानंतर ब्रह्मदेव नारद मुनी खूप खुश होतात, खूप आनंदी होतात की आता ही कथा पृथ्वीवर लोकांना पोहोचल्यानंतर पृथ्वीवरती लोक धर्माने जगतील, सत्यानं जगतील, बरोबर की नाही? चांगल्या गुणांनी जगतील, चांगल्या विचारांनी जगतील आणि लोकांमध्ये सुख शांती येईल, घरामध्ये सुख शांती येतील, आनंद येईल. आणि मग ब्रह्मदेवांना नारद मुनी नारायण नारायण जप करत पृथ्वीवर जातात. आणि ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतात ही कथा वाल्मिकी ऋषी लिहिणार आहे, तुम्ही या कथेचे बीज वाल्मिकी ऋषींना सांगा. आणि वाल्मिकी ऋषी पूर्ण जगात रामकथेचा विस्तार करतील. वाल्मिकी ऋषी रामकथा लिहितील. आणि नारद मुनी श्रीमन नारायण नारायण हरी 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 हरी, श्रीमन नारायण नारायण हरी 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 हरी. नारद मुनी नारायण नारायण जप करत पृथ्वीवर जातात. आता माझ्या रामभक्तांनो, दुसरी कथा आहे वाल्मिकी ऋषी आणि ब्रह्मदेव संवाद. एकदा वाल्मिकी ऋषी सरयू नदीच्या काठी स्नानासाठी चालले होते. आणि सकाळचं वातावरण पवित्र शुद्ध होतं, म्हणजे थंडगार हवा होती, पशु पक्षी चिवचिव करत होती, फुलांचा सुगंधित हवा दरवळलेली होती. मन आणखीनच प्रसन्न झाले होते. पशु पक्षी एकमेकांना प्रेम करत होती. गाई बछडे गायीपासून पळत होती, गाय त्यांना गोंजारत होती, दूध पाजत होती, हरणाचा कळप पळत सुटला होता. पशु पक्षी आपल्या पिल्लांना फळांचा स्वाद भरवत होती, फळ खाऊ घालत होती. त्यांचं प्रेममय दृश्य बघून आणखीनच मन करुणामय झालं होतं. वाल्मिकी ऋषी म्हणतात, विचार करतात की हे पशु पक्षी असतानाही किती सुंदर आयुष्य जगतात, किती एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांची काळजी घेतात. आणि आज मनुष्य कसं आयुष्य जगतोय, सर्वात जास्त बुद्धी असूनही, ज्ञान असूनही तो आयुष्य कसं जगतोय? 8 वाजता उठतोय, 9 वाजता उठतोय, रात्री 12-1 वाजेपर्यंत तो फोन खेळत बसतोय, भांडण करतोय, तंटा करतोय, नात्यामध्ये पण तो छल कपट करतोय, बरोबर की नाही? पती पत्नी भांडण करताय, मुलींना चांगले संस्कार नाही, चांगले आचरण नाही, चांगले गुण नाही. मग ते दृश्य बघून वाल्मिकी ऋषी प्रसन्न होतात, आनंदी होतात, त्यांचं मन करुणामय होतं. आणि तितक्यात एक निषाद शिकारी येतो आणि तो धनुष्यबाण काढून एका नर क्रोच पक्षाला मारतो. हो, एका नर क्रोच पक्षाला मारतो. ते नर क्रोच पक्षी जमिनीवर येऊन पडते, किंचाळते, आरडते. त्याची मादी नरपक्षी ती ओरडते, किंचाळते, रडते आणि त्या नरपक्षाचा मृत्यू अखेर शेवटी होतो. आणि हे दृश्य बघून वाल्मिकी ऋषी त्या निषाद शिकाऱ्याला
म्हणतात, मा निषाद प्रतिष्ठा तुम अगम शाश्वती समा यत क्रोच मिथुना देखम अवधी काम मोहितम. अर्थ असा, हे निषाद शिकाऱ्या, तू एका निष्पाप जीवाला मारलं, निष्पाप जीवाची हत्या केली. तुला कधीच आयुष्यात सुख शांती आनंद मिळणार नाही. वाल्मिकी ऋषी त्या निषाद शिकाऱ्याला श्राप देतात. माझ्या मायमाऊलीनो, आपणही आज भरपूर निष्पाप जीवाची हत्या करतो का? फक्त जिभेच्या चवीसाठी करतो की नाही? त्या प्राण्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. आज गो हत्या पण होते, भरपूर नंदींना मारलं जातंय, पशूंना मारलं जातंय, पक्ष्यांना मारलं जातं का? फक्त चवीसाठी. मग मला सांगा, आपण जर चवीसाठी निष्पाप जीवाला मारतोय तर ईश्वर आपल्याला सुख शांती आनंद देईल का? आता भरपूर रामभक्त असे म्हणतात, मग त्यांचं करायचं काय? त्यांची संख्या खूप वाढन. माझ्या रामभक्तांनो, मनुष्याची पण लोकसंख्या खूप वाढते. मग ईश्वराने त्यांना पण जागा दिलीच ना. आधी फक्त जमिनीवर घर व्हायचे, आता बंगल्यावर बंगला होतोय, घरावर घर होतोय, लोकसंख्या वाढली, बरोबर नाही? आधी धान्य कमी व्हायचं शेतामध्ये, पण आता धान्य किती होत आहे? एका एकर मध्ये 20-20, 25-25 पोते होत आहे. आणि अमेरिका सारख्या देशामध्ये असं मी ऐकलेलं आहे, एका एकर मध्ये 30-40 क्विंटल 50 पोते होत आहे. म्हणजे इतका प्रगतशील देश झालेला आहे. ईश्वराने मनुष्याला इतकी बुद्धी दिलेली. मग त्या पशु पक्ष्यांचं करायचं काय? त्या पशु पक्ष्यांची आपण सेवा करायची. त्यांना 1 वर्ष तर 3 वर्ष त्यांना सांभाळायचं. आपली जेवढी परिस्थिती असेल आपण त्यांना सांभाळू शकतो. मग ती बकरी असेल किंवा कुठलाही पण पशु असेल, आपल्याला दूध देते ना, शेळी पण आपल्याला दूध देते ना, बरोबर नाही? आपण ती दूध घेण्यासाठी, दूध खाण्यासाठी, ते आपण त्यांचं मांस खाण्यासाठी नाही. आणि ईश्वराने किती पदार्थ केलेले आपल्याला खायला, फळ केलेले, दूध केलेलं, बरोबर नाही? भाज्या वगैरे केलेल्या आहे, आपण ते पण खाऊ शकतो आणि जिवंत राहू शकतो, डाळी खाऊ शकतो, बरोबर नाही? तेवढं एकच फळ आहे, तेवढं एकच स्वाद देणार आहे का? आणि आपण ते खातो कशासाठी? फक्त जिभेच्या चवेसाठी. जर तुम्हाला मांसचा तुकडा दिला आणि तो तुम्हाला चघळायला लावला किंवा खायला लागला, त्याला चव आहे का? नाही. त्याला चव काय येते? तुम्ही मसाले टाकतात, बरोबर नाही? तुम्ही खोबरं वगैरे सगळ्या गोष्टी टाकतात, त्यामुळे चव येते. तर तुम्हाला चव लागते तसे. जर तुम्हाला चवीसाठी हवंय तर तुम्ही सोयाबीनची भाजी, तिला पण तुम्ही चविष्ट बनवू शकता. आणि जसं नॉनव्हेज मांस खाऊन जसं तुम्हाला चविष्ट चव भेटते, तशीच चव तुम्हाला ती त्यात पण भेटेल. मशरूम आहे, मशरूमची पण भाजी चांगली केली तर तुम्हाला तशीच चव मिळेल. माझ्या रामभक्तांनो, आपल्या चवीसाठी निष्पाप जीवाची हत्या करू नका. आपल्याला सुख शांती हवी, घरात आनंद हवाय, तर तुळशीची कळ्यात माळ घाला आणि माथ्यावर चंदनचा टीका लावा. जेव्हा आपण सात्विक अन्न घेऊ तेव्हा शरीरात सात्विक अन्न गेल्यानंतर आपले विचार पण शुद्ध होतील, पवित्र होतील. आणि सात्विक आहार जसं आहार तसंच मन आपलं बनेल. जर आपण हिंसा केली तर आपलं मन तसंच होणार, आणि मन तसं झाल्यानंतर आपल्याला सुख शांती मिळणार नाही, कारण की आपल्याकडून सर्व कर्तव्य कर्मच आपलं चुकतील. मग थोडक्यात असं की आपण जर वृक्ष फळाचं न लावता काटेरी लावलं, विषारी लावलं, तर ते फळ देणार आहे का? नाही देणार ना. म्हणून आपण वृक्षात चांगलं लावायचं, फळांचं वृक्ष लावायचं, जेणेकरून आपल्याला फळ पण गोड भेटेल. म्हणून तुम्ही मांसाहार वगैरे केला नाही पाहिजे, त्याचं आपल्याला खूप पाप भेटतं. आपली जेवढी सेवा आहे, आपण बकरीला 3-4 वर्ष सांभाळू शकतो आणि विकू शकतो. आपल्या धर्मात खायला अलाउड नाही, इतर धर्मामध्ये ते खाऊ शकतात, आपण त्यांचा विचार करायचा नाही. तर असं पशुपक्ष्यामध्ये ईश्वराचं रूप बघितलं पाहिजे. आणि मग वाल्मिकी ऋषी त्या निषाद शिकाऱ्याला श्राप देतात आणि तिथं ब्रह्मदेव प्रकट होतात. आणि ब्रह्मदेव म्हणतात वाल्मिकी ऋषीला, वाल्मिकी, हा तुझा शोक नाही, दुःख नाही, हा श्लोकातून निर्माण झालेला पहिला श्लोक आहे, रामकथेचा पहिला श्लोक आहे, तू रामकथा लिहिणार आहे. वाल्मिकी ऋषी म्हणतात की, वाल्मिकी ऋषी म्हणतात का, प्रभू, मला तर रामकथेबद्दल कसलंच ज्ञान अवगत नाही, तर मी रामकथा लिहू कशी? तर मग
ब्रह्मदेवांनी वाल्मिकी ऋषींना दिव्य दृष्टी दिली आणि त्या दिव्य दृष्टीतून वाल्मिकी ऋषींनी प्रभू श्रीरामजीचं बालपण नंतर त्यांचं वनवासानंतर सीतेशी लग्न, सीतेशी विवाह झाल्यानंतर वनवासानंतर लंकाकांड नंतर मग रावणाचा पराभव नंतर प्रभू श्री रामजीचं रामराज्य आणि रामराज्यानंतर सीतेचं भूमीत विलीन होणं अशी वाल्मिकी ऋषींना पूर्ण कथा दिसते आणि वाल्मिकी ऋषी आनंदाने प्रसन्नतेने त्यांच्या आश्रमात जातात आणि रामकथे लिहिण्यास ते सुरुवात करतात आणि त्यानंतर मग पहिली कथा आहे अयोध्या नगरीचे वर्णन. हो, अयोध्या नगरीचे वर्णन. राजा दशरथाची अयोध्या नगरी खूप सुंदर होती, स्वच्छ होती. मंदिर सजलेली राहायची, फुलांच्या माळांनी सजलेली राहायची. धर्मकार्य दररोज चालायची, कीर्तन प्रबंध भजन हे दररोज चालत असे. हो माझ्या रामभक्तांनो, राजा दशरथ धर्मनिष्ठ होता, प्रजावत्सल्य होता, प्रजेवर प्रेम करणारा होता, कुटुंबासारखं प्रेम करणारा होता. मग आजच्या युगात आपला कुटुंब करता कसा असायला हवा? आपला कुटुंब करता धर्माने जगणारा असायला हवा, सत्याने जगणारा असायला हवा, निष्ठेने जगणारा असायला हवा. जर कुटुंब राजाच जर व्यसनी असला, अहंकारी असला, द्वेषी असला, स्वार्थी असला, लालची असला, तर त्या कुटुंबात सुख शांती राहील का? आनंद राहील का? त्या कुटुंबाची प्रगती होईल का? नाही ना. मग कुटुंबातली आई कशी असायला हवी? ती सगळ्यात मोठी आहे ना. तिनं जीवनातला किती अनुभव घेतलेला आहे. आईमध्ये कोणते गुण असायला हवे, पित्यामध्ये कोणते गुण असायला हवे, भावामध्ये कोणते गुण असायला हवे, बरोबर आहे की नाही? पत्नीमध्ये कोणते गुण असायला हवे, पतीमध्ये कोणते गुण असायला हवे, मुलांमध्ये कोणते गुण असायला हवे, हे संस्कार असतात आणि आपण चांगल्या गुणांनी जगलं पाहिजे. जेव्हा राजा चांगला असतो, कुटुंबाकरता चांगला असतो, न्याय करणारा असतो, चुकीला चूक बोलणारा असतो, दंड देणारा असतो, तेव्हा घरातील सर्व व्यक्ती त्या व्यक्तीचा आदर करतात, त्या व्यक्तीचा सन्मान करतात आणि त्या कुटुंबाची प्रगती पण होते. म्हणून कुटुंबाकरता कसा असायला हवा? राजा दशरथा सारखा. आणि राजा दशरथ म्हणतात की माझी प्रजा आनंदी सुखी आहे, मी पण माझ्या आयुष्यात दुःख आहे, मला पुत्र नाही, पुत्री नाही. त्यांच्या मनात दुःख असतं. मग ते गुरु वशिष्ठ यांना भेटतात, त्यांचे गुरु असतात. मग गुरु वशिष्ठ म्हणतात, राजन तुम्ही पुत्रेष्टी यज्ञ करा. पुत्रेष्टी यज्ञ केल्यानंतर तुम्हाला पुत्र निश्चित होईल. मग ते ऋषी शरभंग ऋषीकडे जाऊन ते पुत्रेष्टी यज्ञ करतात आणि काही काळानंतर राण्या गर्भवती होतात, राजा आनंदी होतो. आता आजच्या युगामध्ये आपण यातून बोध काय घ्यायचा? आजच्या युगात गुरु कोण आहे? ज्या मुलींना, ज्या कुटुंबामध्ये आई होत नाही, तर मग आजच्या युगात आपण डॉक्टरांना भेटलं पाहिजे, बरोबर नाही? आपल्या शरीरात काही कमतरता असेल तर डॉक्टर त्या गोष्टीचं निदान करतील. आणि समजा नाही झाले पुत्र किंवा पुत्री, तरी मनात दुःख घ्यायचं नाही. आपण अनाथ मुलांना आपण सांभाळू शकतो, बरोबर की नाही? आपण त्यांना आपलं मूल मानू शकतो, बरोबर की नाही? त्यांना अडॉप्ट करू शकतो, आपण दत्तक घेऊ शकतो. अशा पद्धतीने पण आपण मुलाचं सुख करू शकतो. परंतु भोंदू लोकांकडे जायचं नाही. कुणी मंत्र देईल, कुणी जप देईल, कुणी बोलवेल, अशा भोंदू लोकांना आपण फसायचं नाही. आणि जिथं एकट्या महिलेला बोलवलं जातं, तो व्यक्ती भोंदू असतो. कुणी पैशाची मागणी करतं, बरोबर नाही, तो भोंदू असतो. म्हणून आपण अशा भोंदू लोकांना फसायचं नाही. कोणामुळेही आजच्या युगात आपण फसल्यामुळं आपण बर्बाद होऊ शकतो. मग राजा दशरथाला काही काळानंतर पुत्रेष्टी यज्ञ केला जातो. पुत्रेष्टी यज्ञानंतर तिन्ही राण्या गर्भवती होतात. त्याच्यातून अग्निदेव प्रकट होतात. त्याला खिरीचं पात्र दिलं जातं. त्या खीर पात्रीतला एक भाग राणी कौशल्याला, एक भाग राणी कैकेयीला आणि 2 भाग सुमित्रेला दिलेला जातात. आणि अखेर तो दिवस येतो प्रभू श्रीरामजीचा
जन्माचा हो नवमीचा दुपारची वेळ असते. आणि माता कौशल्याला एक तेजस्वी सुंदर पुत्र होतो. माता कैकेयीलाही एक सुंदर तेजस्वी पुत्र होतो. माता सुमित्रेला 2 पुत्र होतात. आणि मग राजाचा आनंद गगनात मावेना. पूर्ण अयोध्या आनंदात होते. ढोल ताशा वाजतो, नगाडे वाजतात, घंटानाद होतो, शंखनाद होतो, मंदिरं सजली जाते. का? कारण की प्रभू श्रीरामजीचा जन्म झाला, लक्ष्मणचा जन्म झाला, शत्रुघ्नचा जन्म झालेला आहे, भरत राजाचा जन्म झालेला आहे. आणि पूर्ण अयोध्या आनंदात होते. राजा खूप आनंदी होतो. दान धर्म केलं जातं, ब्राह्मणांना दान धर्म केलं जातं, मंदिरं सजवली जातात, फुलांच्या माळांनी मंदिरं सजलेली जातात. मग माझ्या राम भक्तांनो, मग गुरु वशिष्ठ त्या 4ही बालकाचं नामकरण करतात. कौशल्य मातेच्या पुत्राचं नाम राम ठेवलं जातं, कैकेयीच्या पुत्राचं नाम भरत ठेवलं जातं, आणि सुमित्रा मातेच्या पुत्रांचं नाव लक्ष्मण आणि शत्रुघ्न ठेवलं जातं. त्यांचं बालपण खूप सुंदर आनंदी जातं. 3ही राण्या खूप आनंदी राहतात. राजा दशरथही खूप आनंदी राहतो. नंतर ते मोठे झाल्यानंतर त्यांना गुरु वशिष्ठ यांच्याकडे शिक्षणास पाठवलं जातं. मग त्यांना धर्म शास्त्र ग्रंथांचं ज्ञान दिलं जातं. आपण आजही आपल्या मुलांना धर्माचं ज्ञान दिलं पाहिजे. शाळेमध्ये कोणतं शिक्षण भेटतं? शाळेमध्ये आपल्याला वैचारिक शिक्षण भेटतं, ज्यातून आपण पैसे कमवतो, बरोबर. पण आपल्याला धर्माचं ज्ञान कोण देणार आहे? ज्यामुळे आपलं आचरण बदलणार आहे. आपलं आचरण कसं बदलेल? आपण ईश्वराच्या विचाराने कसं जगणार, चांगलं कसं जगणार, बरोबर की नाही? आज भरपूर लोक मोठ्या पदावर गेलेले, परंतु ते अधर्माने जगताय, त्यामुळे ते लोक जेलमध्ये जाऊन बसलेले, बरोबर की नाही? आज नेते लोक किंवा मोठमोठे लोक आहे, त्यांना जर धर्माचं ज्ञान नसलं, सत्याचं ज्ञान नसलं, तर ते दुःखी आयुष्यामध्ये. म्हणून आपण आपल्या मुलांना लहानपणापासून धर्माचं ज्ञान दिलं पाहिजे, सत्यानं जगण्याचं ज्ञान दिलं पाहिजे. त्यांना वाईट जगण्याचं ज्ञान दिलं नाही पाहिजे. त्यांना चांगलं वाईट आपण लहानपणापासूनच आपण त्यांना शिकवलं पाहिजे. आणि आपलं जसं आचरण तेच तसं बघून ते पण तसेच जगणार. मग प्रभू श्रीरामजी, लक्ष्मणजी, शत्रुघ्न, भरत त्यांचं शिक्षण कंप्लीट होतं, आणि धनुर्विद्या, शस्त्रविद्या ते सर्व शिकतात. आपणही आजच्या मुलांना थोडं व्यायाम करायला लावायला पाहिजे, त्यांच्यासोबत खेळायला गेलं पाहिजे, बरोबर की नाही? त्यांच्यासाठी आपण 1 तास द्यायला हवा का नको? आपण 24 तास असतात, 24 तासामध्ये आपण 8 तास झोपतो, 8 तास काम करतो. मग 1 तास मुलांसाठी दिला तर काय बिघडतं? त्यांना आपण मंदिरात घेऊन जाऊ शकतो, त्यांना ईश्वराची भक्ती लावू शकतो, दररोज दर्शन घेतलं खूप झालं. त्यांच्या बरोबर खेळायला हवं, त्यांच्याकडून व्यायाम करून घ्यायला हवं, म्हणजे ते मजबूत शक्तिशाली होतील, रोगी राहणार नाही, निरोगी राहतील. आपण असे संस्कार मुलांना लावू शकतो. मग आपण आपल्या नातांना दररोज घेऊन या, इथं जरी घेऊन आले दररोज, इथं त्यांचं दर्शन केलं तरी त्यांची देवाबद्दल भक्ती वाढेल. आपली आई म्हणते, आई आपले दररोज पाणी टाकते, दर्शन घेते, ते पण बघून तसं करतील का नाही? मग असे संस्कार आपल्या लहान मुलांना आपण लावायचे. आणि मग कौशल्या माता, कैकेयी माता, सुमित्रा माता यांच्यासारखे आपल्याला पुत्र हवे, रामसारखा आपल्याला पुत्र हवाय, छत्रपती शिवाजी महाराज सारखा पुत्र हवाय. मग आपण त्यांना धर्माचं ज्ञान आपण त्यांना दिलं पाहिजे, सत्याचं ज्ञान आपण त्यांना दिलं पाहिजे. आपलं स्वतःचं आचरण पण तसं असायला हवं. आणि कौशल्या माता, कैकेयी माता, सुमित्रा माता हे ईश्वराचं नामस्मरण करत होते, आणि आपलं कर्तव्य कर्म पण करत होते. ते गोसेवा पण खूप करायचे, गायची खूप काळजी घ्यायची, पशुपक्ष्यांची काळजी घ्यायची, समाजसेवा ते करायचे. म्हणजे त्यांच्या मनात राणी असल्याचा अहंकार, घमंड नव्हता, म्हणून त्यांना चांगले पुत्र जन्माला आले, बरोबर की नाही? आणि जर आपण मुलांमध्ये विश्वास निर्माण केला, मुलांच्या मनामध्ये आपण जर घर निर्माण केलं, तर मुलं दुसऱ्याचं ऐकती नाही, आपलं ऐकतात. पण जेव्हा आपण मुलांशी वाईट वागतो, चुकीचं वागतो, तेव्हा मुलं आपल्याला ऐकती नाही. मुलं कोणाचे होतात? मित्राचं ऐकतात, बरोबर. मित्र त्याला आवडतो, मग मित्र चुकीचा वागला, तो पण चुकीचा वागतो. मग आज काय होतं? आज आपण भरपूर घर बघतो, त्या घरामध्ये आई पण चांगल्या असते, वडील पण चांगले असतात, बरोबर. परंतु मुलगा चुकीचा निघतो, वाईट निघतो. का निघतो? कारण की तो मित्राचा ऐकतो.
मित्राच्या आचरणावर जगतो. आणि त्याचे मित्राचे आई वडील कसे असतात, वाईट असतात. म्हणून आपल्या मुलांची मैत्री कशी हे पण आपण बघितलं पाहिजे. आणि त्या मुलांचं पण आचरण बदललं पाहिजे. असं नाही का आपण त्यांच्याकडे आपण चुकीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ते पण मुलंच आहे ना, बरोबर की नाही. आपण आपल्या मुलांना असं शिकवलं पाहिजे का आपल्या मुलांकडे बघून ते बदलले पाहिजे. आपले मुलं त्यांच्यासारखे नाही वागले पाहिजे. आपले मुलं आपण असं ज्ञान द्यायचं, आपण असं घडवायचं, आपल्या मुलांमध्ये राहून आपल्या मुलांकडे बघून बाकीचे मुलं बदलले पाहिजे. बरोबर की नाही. समजते ना मी काय बोलतोय. हो. तर मग अशा प्रकारे संस्कार लागतात. आणि राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे गुरु वशिष्ठांनी त्यांना धर्माचं ज्ञान दिलं. त्यांच्या मातांनी त्यांना धर्माचं ज्ञान दिलं. म्हणून ते आदर्श पुत्र झाले, आदर्श पती झाले, आदर्श भाऊ झाले, आदर्श राजा झाले. आपणही आपल्या पुत्रींना चांगले संस्कार आपण चांगलं सांगितलं पाहिजे. त्यांना ऐकू वाटलं ऐकलं, नाही ऐकलं त्यांची इच्छा. पण जेव्हा त्यांच्या पायात काटे भरतील तेव्हा त्यांना समजेल माझ्या आईनं हे सांगितलं होतं, माझ्या पितांनी हे सांगितलं होतात. असे संस्कार आपल्याला लागतात. मग त्या पुढची कथा आहे, प्रभू श्रीरामजीचा जन्म होतो. ही कथा झाल्यानंतर मग विश्वामित्र ते अयोध्येत पुनरागमन होतात त्यांचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर. आणि मग विश्वामित्र ऋषी येतात. विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणला घेऊन जातात. आणि वाटेत ताटकेचा वध होतो. ताटकाराक्षिणीचा वध झाल्यानंतर मग सुबाऊचा वध होतो. मारीचा पराभव होतो. आणि मग त्यांना सीता स्वयंवरासाठी त्यांना विश्वामित्र ऋषींना आमंत्रण दिलं जातं. आणि मग सीता स्वयंवरासाठी ते निघतात. वाटेत आईलेचा उद्धार होतो. हो, आईलेचा उद्धार होतो. आणि मग आईलेचा उद्धार झाल्यानंतर सीता स्वयंवरामध्ये शिवधनुष्य तोडलं जातं. आणि तिथे सीतेमातेचा विवाह होतो. आणि सोबतच बाकी सीतेच्या इतर बहिणी असतात, त्यांचे पण विवाह म्हणजे जनक राजा असतात त्यांच्या भावांच्या मुलींचे लग्न लक्ष्मण सोबत केलं जातं. मानवी संघ होतं जातं. लक्ष्मणचं उर्मिला संघ लग्न होतं. आणि भरतचं मानवी संघ आणि शत्रुघ्नचा श्रुती कीर्ती संघ विवाह केला जातो. आणि ते अयोध्येत पुनरागमन त्यांचं होतं. आणि अयोध्येत त्यांचं खूप जंगी स्वागत होतं. त्यांचं खूप स्वागत केलं जातं. अशा प्रकारे इथं बालकांड संपतं. अशी अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, लंकाकांड, सुंदरकांड, उत्तरकांड असे एकूण 7 कांड आहेत. तर मी तुम्हाला बालकांड सांगितलेलं आहे. तर आपण इथं रामकथा आपली संपलेली.